नाशिकच्या हर्सुलमधील 2 गटातील हाणामारीनंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय। परिसरात सध्या तणावाचं वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे। नाशिकच्या पेठ तालुक्यातील हर्सुलमध्ये आज 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी गोळीबार केला, मात्र यात एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला। दरम्यान यापूर्वी संतप्त जमावानं केलेल्या दगडफेकीत 15 कर्मचाऱ्यांसह 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी झाले। तसंच जमावानं पोलिसांच्या गाडीचीही जाळपोळ केली। सध्या हर्सुलमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। गावात शांतता आहे। आपले तिथे एसडीएम आणि ॲडिशनल कलेक्टर तिथे आहे, एसपी साहेब तिथे आहे, पर्याप्त पोलीस बल तिथे आहे। जवळपास आपले 15 जवान जखमी झालेले आहेत, एक सिनियर पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत त्या पथरावामुळे रिस्टोन पेल्टिंगमध्ये, आणि त्यानंतर जी कारवाई झाली त्याच्यामध्ये एक कॅज्युअलिटी झालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।